राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्रमंत्र आणि बोवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. यावेळी बोलताना नरसय्य आडम मास्तर म्हणाले, राज्यात तंत्र मंत्र अंगारे धोपारे याच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आडम मास्तर यांनी माध्यमाशी बोलताना केली. भाकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका नलिताई कलबुर्गे यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी. तसेच या प्रकरणातील सामील असलेल्या 39 आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत असे त्यांनी सांगितले. तसेच पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून ते तातडीने हटवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुतळ्याला फाशी देऊन जे आहे ते तो दहन केलेला आहे, नेमक्या काय मागणी आहे? महाराष्ट्र शासनाने भोंदू बाबा अशोक खरात यांच्या बरोबर जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्या चौकटीची चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टापुढं या भोंदू बाबा अशोक खरात बरोबर या सगळ्या चौकटीला फाशी द्या ही आमची मागणी आहे. केवळ सोलापुरात नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये आज ही मागणी लावून धरलेला आहे आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरणार आहे. या अशोक खरातचे जे आहे ते अनेक राजकीय नेत्यांसोबत हित संबंध असल्याची माहिती समोर येते. कसं पाहता याकडे? त्या सगळ्या लोकाला या केसमध्ये गुंतवा, तुरुंगात पाठवा, फासावर चढवा, तोपर्यंत अशा पद्धतीचे प्रकार बंद होणार नाहीत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी असा आरोप केलेला आहे की अशोक खरात अनेक राजकीय नेत्यांशी बोलत होता, त्यांच्याशी चर्चा करत होता, फोनवरती बोलत होता. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांच्याशी देखील तो बोलत असल्याचं सांगितलं. अंजली दमाने यांनी बोललेली वस्तुस्थिती आहे, ती वस्तुस्थिती समोर आणलेली आहे त्यांनी. आणि इतकंच नाही, किती वेळा फोन केलं, किती मिनिटं फोन केलं, किती सेकंद फोन केलं, काय काम पडतं तुमचं? मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला त्यांच्याशिवाय एक भोंदू बाबा अमावस्या दिवशी चमत्कार करणारा हा हिंदू धर्मामध्ये आहे, मुस्लिम मध्ये आहे, ख्रिश्चन मध्ये आहे. हे चमत्कार करणारे जे बाबा आहेत, जे बाबा जोपर्यंत सरळ होत आहे तोपर्यंत आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचे नाव घ्यायला लायक होणार नाही. काय आंदोलन केलेलं आहे आणि काय मागणी तुम्ही केलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नाशिक आणि अहिल्यानगरच्या परिसरामध्ये, इतकंच नव्हे पुणे मुंबईच्या परिसरामध्ये भोंदू बाबा अशोक खरात गेले 20 वर्षापासून महिलांचं शोषण करतो, पिळवणूक करतो, 5-5 लाख रुपये फी आकारतो, गाड्या स्वीकारतो, अमावस्याची पूजा करतो, 50 एकर जागा त्याच्या नावावर आहे.
2000 कोटीचं बँक बॅलन्स आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अनेक पुढारी या बोंधू बाबा अशोक खरातच्या भोवती सामील झालेला आहे. केवळ अशोक खरातला फाशी देऊन आम्ही गप्प बसणार नाही. ही संपूर्ण चौकडीला फाशी दिलं पाहिजे. अंधश्रद्धा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये जवळजवळ या 13 वर्षामध्ये 2000 केसेस झालेल्या आहेत. 13 वर्ष झाला अजून सरकार नियम करायला तयार नाही. मी आमदार असताना याच्यावर मोठी चर्चा झाली. सरकारनेच बिल आणलं आणि सरकारी आमदार याला विरोध करायला सुरू केल्यावर मी आणि गणपतराव देशमुख ते थांबवलं. म्हणून हे बिल कुठंतरी पास झालेलं आहे. या महाराष्ट्रातल्या नव्हे, जगामध्ये एप्स्टीन सारखा भयानक सैतान, तो तर पंतप्रधान, मंत्री, राजे, महाराजे अशा लोकांना समुद्र किनाऱ्यावर घेऊन कोट्यावधी डॉलर त्या ठिकाणी उकळलेला आहे. अशा घटना घडू लागलेल्या अशोक आहेत. खरातला अटक झाली आहे ना, आता अजून तुम्ही अटक होऊन प्रश्न सुटणार नाही. जलद गती न्यायालय पुढे घेऊन जावा आणि याला फाशी दिल्याशिवाय, कारण अनेक पत्रकारांचं त्यांनी मर्डर केलेलं आहे. 1500 महिलांचं नाव उघड झालेलं आहे. शारीरिक शोषण झालेलं आहे. असे माणसं आणि जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, महामंडळाचे अधिकारी आहेत, महिला पुढारी आहेत, या सगळ्यांची चौकशी करून अशोक खरात बरोबर फाशी होणं ही अत्यंत गरजेची बाब आहे.